हेलो बच्चों, तो स्वागत है आपका एक बार फिर से लातूर पैटर्न ऑफ साइंस एकेडमी में। और आज हम बात करने वाले हैं अनघा प्रियंका प्रशांत जोशी के बारे में, जो हमारे साथ बैठे हुए हैं। उनके पेरेंट्स भी और वो भी आई हैं। तो आज हम आपको बताएंगे कि ये हमारे ही इंस्टीट्यूट से पढ़ाई करके और इन्होंने डिस्ट्रिक्ट टॉप किया है सीबीएसई बोर्ड से क्लास 10th में। और हम पूरी कहानी जानेंगे कैसे इन्होंने हमारे इंस्टीट्यूट के साथ ये जुड़े रहे, पूरी क्लासेस की, कैसे हमारी टेस्ट सीरीज रही, सब कुछ आपको पूरा बताया जाएगा। तो बने रहेगा वीडियो के लास्ट तक, सब कुछ आपको बताएंगे। और पेरेंट्स से हम सारी बातों का चर्चा करेंगे और सारी चीजें आपको बताएंगे किस तरह से इन्होंने सक्सेस लिया अपने सीबीएसई क्लास 10th। तो अब हम बात करेंगे अनघा जी से और कुछ हमारे सवाल हैं आपसे। जैसे इंस्टीट्यूट से आपने यहीं से पढ़ाई करी, तो जैसे मान लीजिए मैं स्टूडेंट हूँ, तो हर एक स्टूडेंट जानना चाहता है कि आप डिस्ट्रिक्ट टॉपर रही, आपका अच्छा मार्क्स आया, 500 में 495 आया था आपका। तो एक स्टूडेंट ये चाहता है कि हम उस, जैसे आपने जो मार्क्स लाए ना डिस्ट्रिक्ट टॉप के, हर स्टूडेंट चाहता है, तो उस चीज पे आप कैसे पहुंची, उसमें कठिनाई कौन कौन सी आई? तो आप थोड़ा सा अपना हमको ये कहानी बताएं कि कैसे कैसे आपने इस तरह से मेहनत करा। माझं नाव अनघा आहे. मी 10th क्लास पर्यंत ग्रीनलँड स्कूलमध्ये स्कूलिंग केली माझी कंप्लीट. आणि 10th ला फाउंडेशन माझं स्ट्रॉंग करण्यासाठी मी लातूर पॅटर्न सायन्स अकॅडमी जॉईन केली. 10th मध्ये आमचे इथे सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह दोन्ही पेपर्स होत होते. बोर्ड्सची पण माझी तयारी झाली आणि त्याच्यासोबत फाउंडेशन, माझा 11th चा बेस पण इथे चांगला बनला. काही पण जे पण प्रॉब्लेम्स येत होते वर्षभरात, ते सरांनी एकदम, बलवीर सरांनी एकदम लवकर सॉल्व्ह केले. आणि एकदम चांगली मॅनेजमेंट, एकदम चांगले फॅकल्टीज इथे अवेलेबल असल्यामुळे मी नंतर 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा इथेच राहण्याचा डिसिजन घेतला. आणि सध्या सुद्धा माझं 11th स्टँडर्ड इथे एकदम स्मूथली चालू आहे. मला काही प्रॉब्लेम्स येत नाहीयेत, डाऊट्स लवकर क्लिअर होतात. क्लासची स्ट्रेंथ कमी असल्यामुळे टीचर्स प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल ते लक्ष देतात. आणि टेस्ट ज्या इथला होतात त्या पण एकदम चांगल्या होतात. दर एव्हरी संडे इथे टेस्ट होती, त्याचं मंडेला डिस्कशन होतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठे वीक आहात हे तुम्हाला कळतं. आणि एकदम चांगले सुद्धा मी जेईची प्रिपरेशन करत आहे, तर एकदम चांगले चालू आहे माझं 11th स्टँडर्ड सुद्धा. आपकी पढ़ाई के बारे में जान लिया, तो हम ये पूछना चाहते हैं हमारे इंस्टीट्यूट में टेस्ट पेपर का क्वालिटी कैसे रहता है, और आप जो भी बच्चे हैं जो आपको वीडियो देख रहे होंगे उनको क्या संदेश देना चाहती कि पढ़ाई किस तरह से करें, क्या आगे कैसे करना है, सारी चीजें आप एक बार जरूर हमको। तर टेस्ट पेपर्स बद्दल जर आपण बोललो, तर तुमची प्रिपरेशन किती स्ट्रॉंग आहे किती नाही हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे एक पर्याय आहे, ते म्हणजे टेस्ट. आणि इथे वीकली टेस्ट होतात. माझे फ्रेंड्स जो दुसऱ्या इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत त्यांचे सुद्धा टेस्ट पेपर्स माझ्याकडे येतात. ते क्वेश्चन्स मी आरामात सॉल्व्ह करू शकते. आणि जर आपण लेवल कम्पेअर केली इथली आणि दुसऱ्या इन्स्टिट्यूटच्या टेस्ट पेपर्सची, तर इथली लेवल जास्त चांगली आहे. त्याच्यामुळे आणि वीकली आमचे टेस्ट होतात, त्याच्यामुळे आमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रॅक्टिस जे होतात ते जास्त होतात. त्यांचं लगेच दुसऱ्या दिवशी डिस्कशन होतं, म्हणून आम्हाला आमचे वीक पॉईंट जे आहेत ते कळतात. हा एक टेस्टचा बेनिफिट मला खूप छान इथून भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे स्टुडंट्स आहेत त्यांना कसं मी सांगू की कसं त्यांनी करायला पाहिजे स्टडी, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एकच आहे की तुम्ही एकदम टेन्शन न घेता नॉर्मल एकदम राहून तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करा. तुमचे जे पास्ट टेस्ट आहेत त्यांचे जास्त तुम्ही लोड घेऊ नका, तुमच्या जास्त लोड घेऊ नका त्याचा. एकदम चिल, एकदम राहत आरामात स्टडी करा, सगळं नीट होतं. आणि काय जास्त टेस्ट रेग्युलरली देत राहा, बस एवढंच आहे. प्रिपरेशन एवढी केली तर आरामात तुमचा चांगला रँक येऊन जाईल. तो अब अनघा के मम्मी से बात करते हैं कि बिटिया ने डिस्ट्रिक्ट टॉप करा, तो फिर ये 11th जेई हमारे यहाँ से ही पढ़ रही हैं, तो आपके पास बहुत सारे ऑप्शन थे। आप लातूर जा सकते थे, पूना जा सकते थे, कोटा जा सकते, तो बिटिया को यहाँ हमारे इंस्टीट्यूट में ही क्यों आपने रखा? क्या आपको ऐसा लगा? क्योंकि बहुत सारे जो व्यूअर हैं देख रहे होंगे वीडियो को, तो क्या होते वो अपने बच्चों को बाहर भेजते हैं पढ़ने के लिए, है ना? तो इसमें थोड़ा सा आप अपनी बातें रखें, हम समझाएं कि किस तरह से आप इनको यहाँ रखे हुए हैं, क्या भरोसा करके इंस्टीट्यूट पे रखे हैं, एक बार। डिस्ट्रिक्ट टॉपर अनघा होती आणि आम्ही जेव्हा तिला LPSA चे क्लास लावले तेव्हा तिथून आम्हाला सरांकडनं, तिच्या शिक्षकांकडनं, जसं की जसीम सर, प्रांचल सर, शुक्ला सर, यांच्या आनंद सर फिजिक्सला, त्यांच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स भेटला. बलवीर सरांनी पण आम्हाला शब्द दिला की तुमची मुलगी जर इथं केली तर तिची IIT ला लावण्याची जिम्मेदारी माझी.
तिची नीट करण्याची इच्छा नव्हती, जेईलाच तिला जायचं होतं. आमचा पण काही फोर्स नव्हता की तू नीट कर, जेई कर. जी तिची इच्छा असेल त्याप्रमाणे तिने जेईची परीक्षा म्हणजे ते क्लासेस करण्याचं चूज केलं. त्याच्यानंतर बलवीर सरांनी पण आम्हाला अश्युरन्स दिला की तिचं आम्ही IIT इथं क्लिअर करून देतो तुम्हाला. आणि बाहेर ठेवण्याचा विषय म्हणजे बाहेर ठेवून तिची तब्येत बिघडवणं, बाहेरचं खाणं. माझा पहिल्यापासूनच विचार असा होता की जोपर्यंत आपलं मूल 18 वर्षाचं पर्यंत होत नाही तोपर्यंत ते आपल्यापासून लांब आपण ठेवू नये, सगळ्या दृष्टीनं तो विचार करून. आणि इथं पण काहीही कमी नाहीये क्लासेसला. प्रताप सर, वर्मा सर एकदम छान सगळं करून घेतात त्यांच्याकडनं. आणि असं नाही की इथंही अडचणी येत नाहीत विद्यार्थ्यांना, पण इथल्या अडचणींवर पण मात केली जाते. आपण जर प्रॉपर बोललो बलवीर सरांना, येऊन सांगितलं की असं असं इथं इथं प्रॉब्लेम येत आहे, सर तो सॉर्ट आउट करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. तो चलिए अनघा जी के पिताजी से बात करते हैं। स्वागत है सर आपका एक बार फिर से हमारे इंस्टीट्यूट में। और हम जानना चाहेंगे सर इनकी सक्सेस स्टोरी में अब से लेके इन्होंने नीचे से लेके कैसे पढ़ाई करी और जीरो से लेके जो क्लास 10 सीबीएसई बोर्ड में हीरो बनी और इन्होंने डिस्ट्रिक्ट टॉप करा, तो कैसी उनकी पढ़ाई रही, कैसे कैसे सफलता रहा आपका, हमारे इंस्टीट्यूट का, और सारी चीजें एक बार सर साझा करें हमारे व्यूअर के साथ। सर्वांना माझा नमस्कार। मी प्रशांत जोशी। अनघा सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये व्यवस्थित करत होती, परिपूर्ण होती, परंतु प्रॉपर मार्गदर्शन आणि गायडन्सची आवश्यकता होती। आज तागायत तिचे शिक्षण ग्रीनलँड हायस्कूल CBSE ते चालू होते 10वी पर्यंत आणि ते प्रत्येक वर्गात प्रत्येक वेळेस तिनं टॉप केलेलं होतं। त्याच्यानंतर आम्हाला 10वीच्या वेळेस फाउंडेशनसाठी प्रॉपर गायडन्सची गरज होती, त्यामुळे आम्ही LPSAचं नाव बऱ्याच प्रमाणात ऐकून होतो। त्यामुळे त्या क्लाससाठी जॉईन होण्यासाठी आम्ही इथे अप्रोच झालो आणि बलवीर सरांशी बोलल्यानंतर आम्ही इथे क्लासमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला। 10वीच्या परीक्षेत तिला जे घवघवीत यश मिळालं आहे त्यात LPSAच्या क्लास सेंटरचा आणि तेथील सर्व फॅकल्टीचा खूप मोठा वाटा आहे आणि हे आम्ही आवर्जून या ठिकाणी नमूद करतो। आणि यानंतरही आम्ही चांगले मार्क्स मिळाल्यानंतर 10वी मध्ये CBSE बोर्ड मध्ये 99% मार्क्स मिळाल्यानंतर पुढं बाहेर लातूर इतर ठिकाणी शिक्षणासाठी न ठेवता आम्ही इथेच LPSA क्लासेस मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आता आम्हाला सध्या योग्य वाटत आहे, कारण येथील शिक्षकांचं मार्गदर्शन अतिशय उत्तम प्रकारे तिला होत आहे आणि त्याचा तिला खूप प्रकारे फायदा होत आहे आणि यात आम्हाला भरपूर समाधान वाटत आहे सध्या तरी।